आहे रोल प्ले सामाजिक गरज या विषयावर आधारित तो आम्ही आता इथे तुमच्यासमोर शेअर करणार आहोत। नमस्कार। आम्ही ज्या विषयावर बोलणार आहोत तो विभाग आहे 4 सामाजिक जबाबदारी। मी आहे कारखाना, माझ्यात बऱ्याच वस्तू बनतात, पण तुम्ही बोलाल तुम्ही खूप प्रदूषण करता, पण लक्षात ठेवा मी तुम्हाला रोज लागणाऱ्या वस्तू तयार करतो, पण त्याच्यात तुम्हीच काय करता, अतिवापर करता आणि मग दोष लागतो मला, कारखान्याला। कारखान्यातून अनेक वस्तू तयार होतात, त्यापैकी एक वस्तू आहे प्लास्टिकची बाटली। नमस्कार, मी आहे टिकाऊ प्लास्टिकची बॉटल। तुम्ही सगळेच जण मला यूज करता, माझ्यामध्ये पाणी ज्यूस सगळं वापरलं जाऊ शकतं, त्याचा उपयोग तुम्ही नेहमीच करत असाल आणि हा उपयोग खूप चांगला सुद्धा वाटतो तुम्हाला, पण काही काळानंतर मला नेहमी नाही वापरता येणार कारण ते प्लास्टिक आहे, मग मला कचऱ्याच्या डब्यातच जावं लागेल। पण एक करते है मी माउंटेन ड्यूज बॉटल आहे सॉफ्ट ड्रिंकची। वाव, मला खूप भारी वाटतंय, मला खूप भारी वाटतंय कारण मी आहे माउंटेन ड्यू बॉटल। अरे देवा, पण कोणीतरी मला विकत घेईल आणि मला लगेच पिऊन डस्टबिन मध्ये टाकेल। माहित नाही मी डस्टबिन मध्ये जाईन का बाहेरच रस्त्यावर पडेल। मला कोणी जास्त वेळ वापरू शकत नाही, मला सगळे लगेच फेकूनच देतील। मी खूप दुःखी आहे, मला समजत नाही मी खुश होऊ कारण मी आहे माउंटेन ड्यू बॉटल का मी दुःखी होऊ कारण मला कोणीतरी फेकून देईल। प्लीज मला तुम्ही पुन्हा यूज करा ना। नमस्कार, मी आहे रिकामी कचरा कुंडी। आणि तेव्हा काय एवढा कचरा कुंड्या लावल्या तिथे, पण कोणी त्याच्यामध्ये कचरा टाकत नाही। किती बेजबाबदारपणे वागतात ही लोक। मला इथे लावलेलं आहे, माझ्या आजूबाजूला कचरा टाकतात, पण साधं डब्यामध्ये कचऱ्याच्या डब्यामध्ये कचरा टाकायची पण एवढी जबाबदारी घेत नाहीत लोक। प्रत्येकाने जर कचरा कचऱ्याच्या डब्यात टाकला तर परिसर किती स्वच्छ राहील। थँक्यू। समुद्र आहे आणि समुद्राचा वापर म्हणजे खरं तर आपण म्हणतो की आपण ज्यावेळी फिरायला जातो त्यावेळी सर्वजण आमचा मनसोक्त आनंद घेतात, परंतु आम्ही पण खूप हुशार आहोत। आम्ही तुम्हाला सर्वांना धडा हा शिकवणारच, कारण तुम्ही आमचा खूप आनंद घेता आणि तुम्ही जिकडे तिकडे कचरा करून टाकता, पण आम्ही टिट फॉर टॅट हे वागणारच, तुम्हाला धडा शिकवणारच। जे तुम्ही आम्हाला दिलेलं आहे तेच आम्ही तुम्हाला परतही देणारच आणि तुम्हाला धडा हा शिकवणारच। म्हणजे प्रदूषण असो, भूकंप असो, सुनामी असो, त्याच्या स्वरूपात का होईना पण आम्ही तुम्हाला नक्की शिकवणारच, एक वेळ येईलच। आणि आपली जबाबदारी नक्की पार पाडा। जर तुम्ही प्लास्टिक असंच रस्त्यामध्ये इतरत्र कुठेही टाकलं तर ते पावसाच्या माध्यमातून नाल्यामधून नदीमधून समुद्रामध्ये, मग आपले समुद्री जीव पूर्णपणे हैराण होणार, त्यांचा मृत्यू होणार, तेच आपण खाणार, त्याचा परिणाम आपल्यावर होणार। त्यामुळे प्लास्टिकचं व्यवस्थापन ही आपली जबाबदारी आहे आणि ती आपण नक्की पार पाडूया आणि प्लास्टिकचा खूप कमी वापर करूया। धन्यवाद।